नमस्कार मुलांनो, आपण कुठलं प्रकरण अभ्यासत होतो तर दशांश अपूर्णांक हे प्रकरण आपण अभ्यासत होतो मुलांनो. बघा, दशांश अपूर्णांकामध्ये आपण काय केलेलं आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याचा सराव आपण केलेला आहे आणि स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. तसेच काही उदाहरणं घेऊन आपण काय केलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, आपण ते लर्न केलेलं आहे. बघा, आता आपण काय करणार आहोत, दशांश अपूर्णांकाचा सराव करणार आहोत. काय करणार आहोत मुलांनो, दशांश अपूर्णांकाचा आता आपण सराव करणार आहोत. तर बघा मुलांनो, सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांचे आपण काय करणार आहोत मुलांनो, तर उत्तरे देणार आहोत. बघा मुलांनो, पहिला प्रश्न काय आहे, तर मीटर, सेमी ही एकके असलेली उदाहरणे सोडवताना अपूर्णांकात डॅश दशांक स्थळे वापरलेली असतात. याचे आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत मुलांनो. कुठली? 2 आणि 3. पहिलं काय आहे मुलांनो, आपलं 2 आहे आणि दुसरं आहे मुलांनो 3. तर सांगा पाहू मुलांनो, की हे जे दोन ऑप्शन आपल्याला दिलेले आहे, त्या दोन ऑप्शनपैकी आपलं राईट आन्सर कुठलं असणार आहे? 2 असणार आहे की 3 असणार आहे? पुन्हा एकदा प्रश्न बघा मुलांनो, वाचा तो नीट. काय आहे तो? बघा, मीटर, सेमी ही एकके असलेली उदाहरणे सोडवताना अपूर्णांकात डॅश दशांक स्थळे वापरलेली असतात. किती मुलांनो? आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहे, फर्स्ट 2, सेकंड 3. हो, अगदी बरोबर. काय मुलांनो? 2. बघा, आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आहे. बघा मुलांनो, अशाच पद्धतीचा आपण दुसरा देखील प्रश्न बघणार आहोत. दुसरा प्रश्न मुलांनो बघूया. पाऊण किलोग्रॅम म्हणजे डॅश ग्रॅम. काय मुलांनो? पाऊण किलोग्रॅम म्हणजे डॅश ग्रॅम. इथे आपल्याला किती ऑप्शन दिलेले आहेत, तर 2 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन बघा मुलांनो, 250 ग्रॅम आणि दुसरा ऑप्शन आहे मुलांनो 750 ग्रॅम. सांगा पाहू मुलांनो, पाऊण किलोग्रॅम म्हणजे काय? तर पाऊण किलोग्रॅम म्हणजे अगदी बरोबर. काय मुलांनो? पाऊण किलोग्रॅम म्हणजे 750 ग्रॅम. तर आपण त्याच्यावर काय करणार आहोत? टिक करणार आहोत. बघा मुलांनो, आपले जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पाऊण किलोग्रॅम म्हणजे काय मुलांनो, तर 750 किलोग्रॅम. पुढचा प्रश्न देखील आपण घेणार आहोत मुलांनो. बघा, पुढचा प्रश्न मुलांनो असा आहे, 451 या संख्येत 4 ची स्थानिक किंमत डॅश आहे. काय आहे मुलांनो प्रश्न? 451 या संख्येत 4 ची स्थानिक किंमत काय आहे? 2 आपल्याला इथे ऑप्शन दिलेला आहे. पहिला आहे 4/100 आणि दुसरा आहे मुलांनो 4/10. तर सांगा बरं, 451 या संख्येत 4 ची स्थानिक किंमत किती असणार आहे? सांगा पाहू मुलांनो, 4/100 असणार आहे की 4/10 असणार आहे? पहिला ऑप्शन आहे की दुसरं असणार आहे? अगदी बरोबर. किती मुलांनो? तर 4/10. बरोबर. बघा मुलांनो, आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. 451 या संख्येत 4 ची स्थानिक किंमत 4/10 अशी आहे. पुढचा प्रश्न घेऊया मुलांनो. बघा, 352.0202 या संख्येत 5 ची स्थानिक किंमत डॅश आहे. काय प्रश्न विचारलेला आहे मुलांना आपल्याला, की 352.02 या संख्येत 5 ची स्थानिक किंमत डॅश आहे. 2 ऑप्शन आपल्याला मुलांना इथे दिलेला आहे. पहिला ऑप्शन आहे 50 आणि दुसरा ऑप्शन मुलांना दिलेला आहे 30. तर सांगा बरं मुलांनो, इथे आपल्याला 5 ची स्थानिक किंमत काय सांगता येईल बरं? अगदी बरोबर. काय मुलांनो? 50 ही काय आहे मुलांनो? आपल्या 5 ची स्थानिक किंमत आहे. पुन्हा बघा मुलांनो, 352.02 या संख्येत 5 ची स्थानिक किंमत किती आहे मुलांनो? तर 50 आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, 3/5 चा दशांश अपूर्णांक डॅश. काय आहे मुलांनो? 3/5 चा दशांश अपूर्णांक डॅश. म्हणजेच याचं उत्तर काय असणार आहे मुलांनो? 6/10 की 9/10. काय असणार आहे मुलांनो? आपण हे शिकलेलो आहोतच. तर बघा, विचार करा आणि याचं उत्तर मला द्या. काय असणार आहे मुलांनो? पहिलं असणार आहे 6/10 की दुसरं असणार आहे 9/10? अगदी बरोबर. काय आहे मुलांनो? 6/10 हे याचं काय आहे?
अगदी बरोबर तुम्ही उत्तर दिलेलं आहे. बघा आता पुढचा आपण प्रश्न घेऊया. तर बघा मुलांनो, आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे, 3/100 हा व्यवहारी अपूर्णांक दशांश अपूर्णांकात डॅश. दशांश अपूर्णांकात आपल्याला हा जो व्यवहारी अपूर्णांक दिलेला आहे 3/100 हा दशांश अपूर्णांकामध्ये याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर सांगा पाहू मुलांनो काय येणार आहे ते. अगदी बरोबर. काय येणार आहे मुलांनो, 0.003 हे आपलं काय येणार आहे मुलांनो, आन्सर येणार आहे. आपलं आन्सर कसं आहे, अगदी बरोबर आहे मुलांनो. तर बघूया पुढचा आपण प्रश्न घेऊया मुलांनो. पुढच्या प्रश्नामध्ये बघा काय दिलेलं आहे, 27.152 हा दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात डॅश. काय सांगितलेलं आहे मुलांनो, बघा 27.152 हा दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात डॅश असं सांगितलेलं आहे. तर आपल्याला दोन ऑप्शन इथे दिलेला आहे मुलांनो. पहिला आपला ऑप्शन आहे किती मुलांनो, 27,152/10. तर दुसरा आपल्याला जो काही ऑप्शन सांगितलेला आहे तो आहे 27,152/1000. तर सांगा पाहू मुलांनो, ह्या दोन पैकी आपलं जे आन्सर आहे ते काय असणार आहे. आपण शिकलेलो ना की ही जी काही संख्या आहे त्या दशांश चिन्ह जे आहे ते किती संख्येनंतर आहे मुलांनो, 3. बघा 1 2 3 नंतर आहे. मग कुठलं आन्सर असणार आहे आपलं, अगदी बरोबर. कुठलं असणार आहे, 27,152 किती मुलांना, 1000. बघा आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया मुलांना. बघा पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, जर 317 गुणिले 45 बरोबर 14,265 तर 3.17 गुणिले 4.5 बरोबर किती, हे आपल्याला विचारलेलं आहे. काय मुलांनो, की 3.17 गुणिले 4.5 याचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचे आहेत. हे कसे आहेत मुलांनो, दशांश अपूर्णांक आहे आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे, तर गुणाकार करायचा आहे. तर सांगा पाहू मुलांनो, आपल्याला जे दोन ऑप्शन दिलेले आहेत 14.265 आणि दुसरा आहे 142.65. सांगा पाहू मुलांनो, आपल्या इथे आन्सर काय येणार आहे. बघा इथे दोन चिन्हानंतर काय आहे, दशांश चिन्ह आहे आणि इथे एका चिन्हानंतर एका संख्येनंतर काय आहे, दशांश अपूर्णांक आहे. म्हणजेच बघा बरं मुलांना काय येईल आपलं उत्तर. अगदी बरोबर, 14.265 हे आपलं उत्तर येणार आहे. किती मुलांनो, 14.265 हे काय आहे, आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया मुलांनो. बघा पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, 4.8/2. काय मुलांनो, 4.8/2 बरोबर आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहे. एक दशांश अपूर्णांकामध्ये दिलेला आहे आणि एकामध्ये दशांश अपूर्णांक नाही आहे, तो व्यवहारी आहे. तर सांगा मुलांनो की ह्या दोन पैकी आपलं उत्तर, योग्य उत्तर काय असणार आहे. आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, की 2ने 4.8ला म्हणजे 4.8ला काय करायचं आहे, भागायचं आहे. तर आपल्याला काय मिळेल मुलांनो, इथे दशांश अपूर्णांक आहे म्हणजेच आपल्या आन्सरमध्ये काय असणार आहे, उत्तरामध्ये काय असणार आहे, दशांश चिन्ह असणार आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे मुलांना, अगदी बरोबर 2.4 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया मुलांना. बघा पुढचा प्रश्न आहे 2.6 गुणिले 3. काय मुलांना, 2.6 गुणिले 3 बरोबर, म्हणजेच आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की 2.6 गुणिले 3 याचा आपल्याला काय करायचं आहे, ह्या दशांश अपूर्णांकाला आपल्याला 3ने काय करायचं आहे, तर गुणायचे आहे. तर बघा बरं मुलांना, इथे आपला आन्सर काय येणार आहे. बघा एका संख्येनंतर काय आहे, दशांश चिन्ह आहे. म्हणजेच बघा आता तुम्हीच की इथे आपल्याला जे काही ऑप्शन दिलेले आहेत, दोन ऑप्शन. पहिला ऑप्शन आहे 0.78 म्हणजे 7-8 आणि दुसरं आपलं आहे 7.8. तर सांगा पाहू मुलांनो, ह्या दोन पैकी कुठलं असणार आहे. अगदी बरोबर, कुठलं असणार आहे मुलांनो, तर 7.8
3.8 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघा मुलांना, आपण 3ने काय केलेलं आहे, 2.6 ला गुणलेलं आहे आणि आपलं उत्तर जे आहे ते आपल्याला काय मिळालेलं आहे, 7.8 हे मिळालेलं आहे. तर बघा मुलांना, इथे आपण काय केलेलं आहे, दशांश अपूर्णांक ह्याचा काही सराव घेतलेला आहे आणि नक्कीच त्या सरावाच्या माध्यमातून तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे काय कळालेलं असेल, तर दशांश अपूर्णांक नक्कीच तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने या सरावाच्या माध्यमातून कळालं असेल. बघा मुलांना, आपण दशांश अपूर्णांकामध्ये त्याचा अभ्यास केला आहे, त्याचा सराव सुद्धा आपण थोडक्यात घेतलेला आहे. आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत, दशांश अपूर्णांक जो आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मुलांना, आपण खेळाच्या माध्यमातून काय करणार आहोत, दशांश अपूर्णांक जो आहे तो अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा मुलांना, इथे 5 खेळ दिलेले आहेत. यापैकी तुमचा आवडता खेळ कुठला मुलांनो? बरोबर. तर आपण काय करूया, क्रिकेटच्या माध्यमातून हा जो दशांश अपूर्णांक आहे तो खेळ आपण थोडासा गमतीदारपणे खेळण्याचा प्रयत्न करूया आणि दशांश अपूर्णांक जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया मुलांनो. तर बघा, आपल्याला इथे काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांचे जर आपण योग्य उत्तर दिले तर हा जो मुलगा आहे काय करणार आहे, बॉल मारणार आहे. तर बघा मुलांनो, पहिला आपला प्रश्न काय आहे, तर खालील पैकी कोणती एकके असणारी उदाहरणे सोडवताना 3 दशांश स्थळापर्यंतचे अपूर्णांक वापरावे लागतात. बघा मुलांनो, इथे आपल्याला काय दिलेले आहेत, तर 4 इथे आपल्याला पर्याय दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे रुपये, पैसे. दुसरा आहे किलोमीटर, मीटर. तिसरा आहे मुलांनो मीटर, सेंटीमीटर. आणि चौथा आहे किलोमीटर, सेंटीमीटर. तर बघा मुलांनो, हे 4 काय दिलेले आहेत, आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत या प्रश्नांचे. तर सांगा पाहू, या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? अगदी बरोबर. काय असणार आहे मुलांनो, तर किलोमीटर, मीटर. तर त्याचा रंग कुठला आहे मुलांनो? हिरवा आहे. तर आपण हिरव्या बॉलवरती काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत आणि आपले उत्तर कसं आहे मुलांनो? अगदी बरोबर आहे. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो आहे संख्या रेषेवर कोणता दशांश अपूर्णांक दाखवला आहे. बघा, ही मोजपट्टी आपल्याकडे असतेच. आपल्या जो कंपास बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला काय असते, मोजपट्टी ही असतेच. तर आपल्याला काय विचारलेलं आहे मुलांनो इथे, की संख्या रेषेवर कोणता दशांश अपूर्णांक दाखवला आहे. ही काय आहे मुलांनो, आपली संख्या रेषा आहे आणि या संख्या रेषेवरती आपल्याला कोणता अपूर्णांक दाखवलेला आहे. बघा मुलांनो, इथे तुम्हाला दिसत आहे काय आहे मुलांनो इथे, तर 4 पूर्ण आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला किती रेषा दाखवलेल्या आहेत मोजा बरं. 1 2 3 4 आणि 5. किती आहेत मुलांनो? 4.5 असं आहे. तर बघा बरं, इथे शोधा तुम्ही कुठे आहे उत्तर. अगदी बरोबर. या संख्या, या मोजपट्टीच्या सहाय्याने आपल्याला अगदी राईट उत्तर मिळालेलं आहे, 4.5. तर त्याचा कलर कुठला आहे मुलांनो? निळा आहे. तर आपण काय करणार आहोत, निळ्या बॉलवरती क्लिक करणार आहोत. बघा मुलांनो, आपलं उत्तर जे आहे ते इथे अगदी योग्य आहे, अगदी बरोबर आहे. तर मुलांनो, पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा, 2500 ग्रॅम म्हणजे डॅश किलोग्रॅम. काय मुलांनो, की 2500 ग्रॅम म्हणजे डॅश किलोग्रॅम. इथे आपल्याला काय दिलेले आहे, 4 ऑप्शन दिलेले आहेत. ते आपण बघूया. 2.500 किलोग्रॅम. दुसरा आहे 25.00 किलोग्रॅम. दुसरा आहे 150.0 किलोग्रॅम आणि चौथा आहे 3500 किलोग्रॅम म्हणजे 3500 किलोग्रॅम. तर सांगा पाहू मुलांनो, हे जे 2500 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम मुलांनो? सांगा पाहू मुलांनो, आपल्याला हे जे काही 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी आपले योग्य आन्सर काय असणार आहे, 2.500 किलोग्रॅम. कुठे आहे ते? रेड बॉलच्या इथे आहे. म्हणजे आपण रेडला काय करणार आहोत, टिक करणार आहोत आणि आपला आन्सर कसा आहे, अगदी योग्य आहे मुलांनो. पुढचा प्रश्न बघूया. आईने भाजीवाल्याकडून 25.50 रुपयाची भाजी घेतली व भाजीवाल्याला 30 रुपये दिले तर किती रुपये परत मिळतील? बघा,
आता आपण काय केलेलं आहे, आपल्या आईने काय केलेलं आहे की आईने भाजीवाल्याकडून 25.50 रुपयाची काय घेतलेली आहे, तर भाजी घेतलेली आहे व भाजीवाल्याला 30 रुपये दिले तर किती रुपये आपल्याला परत मिळतील मुलांनो? बघा आपल्याला काय करायचं आहे, इथे मायनस करायचं आहे, वजाबाकी करायचं आहे. तर सांगा पाहू मुलांनो, आपल्याला किती पैसे परत मिळतील भाजीवाल्याकडनं? बघा इथे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. पहिला आहे 6.50, दुसरा ऑप्शन आहे मुलांनो 4.50, तिसरा आहे रुपये 3.50 आणि चौथा ऑप्शन आहे आपला 5.50. कुठला असणार आहे मुलांनो? अगदी बरोबर. किती मुलांनो? तर 4.50 म्हणजे 4.5 रुपये आपल्याला काय मिळतील, परत मिळतील. तर तो रंग कुठला आहे मुलांनो? हिरवा. तर आपण हिरव्या रंगावरती टिक केलेला आहे आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, पुढे काय दिलेलं आहे? 8/100 म्हणजेच 8/100 म्हणजेच. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे. बघा 0.008, दुसरा आहे फक्त 8, तिसरा आहे 0.8 आणि चौथा आहे मुलांनो 0.08. सांगा पाहू मुलांनो, या 4 ऑप्शनपैकी कुठला ऑप्शन राईट असणार आहे? अगदी बरोबर. कुठलं? येलो कलरचं. तर येलो कलरवरती आपण काय करूया? टिक करूया आणि आपला आन्सर कसा आहे? अगदी योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया मुलांनो. पुढचा आहे 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्रॅम. काय आहे मुलांनो? 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्रॅम. तर मुलांनो 100 आहे. बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. 10, 100, 1000 की 1. काय असणार आहे मुलांनो? 4ही ऑप्शन जे आहे ते तुम्ही नीट ऑब्झर्वेशन करायचे आहे, निरीक्षण करायचं आहे आणि सांगायचं आहे की योग्य आन्सर काय असणार आहे मुलांनो? बरोबर. काय असणार आहे? 100 असणार आहे आणि त्याचा कलर बघा कुठला आहे, तर ग्रीन आहे. बघा मुलांनो, आपला आन्सर जे आहे अगदी करेक्ट आहे, अगदी योग्य आहे. तर बघा मुलांनो, आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय शिकलेलो आहोत, तर दशांश अपूर्णांक हा आपण काय केलेला आहे, खेळाच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मुलांनो. बघूया मुलांनो, आपण काय केलेलं आहे, दशांश अपूर्णांक जो आहे तो आधी अभ्यासला आहे, त्याचा सराव सुद्धा घेतलेला आहे आणि खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे, दशांश अपूर्णांक समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर मुलांनो, आता आपण दशांश अपूर्णांकावरील छोटीशी टेस्ट सुद्धा घेणार आहोत, छोटीशी परीक्षा सुद्धा घेणार आहोत आणि परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला काही प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या आधारे सुद्धा आपल्याला काय करणार आहे, दशांश अपूर्णांक हा जो चॅप्टर आहे तो आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजणार आहे. तर चला तर मग मुलांना आपण काय करूया, दशांश अपूर्णांकावरील छोटीशी परीक्षा आपण घेणार आहोत. बघा मुलांनो, आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की 5.138 म्हणजेच आपल्याला किती इथे ऑप्शन दिलेले आहेत. बघा काय दिलेले आहे, दशांश अपूर्णांक जो आहे तो काढून टाकलेला आहे आणि आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहेत, 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा मुलांनो, पहिला आहे 5138/1000, दुसरा ऑप्शन आहे 5138/100, तिसरा ऑप्शन आहे 5138/10 आणि चौथा ऑप्शन आहे मुलांनो 5138/1. सांगा पाहू मुलांनो, यापैकी जे आहे आपलं योग्य आन्सर काय असणार आहे बरं? बघा काय असणार आहे, सांगा पाहू. बघा आपण काय केलेलं आहे, दशांश चिन्ह कुठे आहे तिकडे नीट लक्ष द्या मुलांनो आणि सांगा आपलं उत्तर काय येणार आहे. अगदी बरोबर. काय येणार आहे मुलांनो, 5138/1000. बरोबर. बघा मुलांनो, हे आपल्याला काय मिळालेलं आहे, उत्तर मिळालेलं आहे. तर आपण पुढे बघूया मुलांनो. पुढचा प्रश्न आपल्याला बघा काय विचारलेला आहे, संख्या रेषेवर कोणता दशांश अपूर्णांक दाखवला आहे. काय विचारलेलं आहे मुलांनो, संख्या रेषेवर कोणता दशांश अपूर्णांक दाखवलेला आहे. बघा मुलांनो, तुम्हाला इथे काय दिसत आहे, एक मोजपट्टी तुम्हाला इथे दिसत आहे आणि त्या मोजपट्टीवर आपल्याला काय दाखवायचं आहे, कुठला दशांश अपूर्णांक आहे तो आपल्याला इथे सांगायचा आहे. बघा मुलांनो, 4 तर पूर्णांक आहेच आणि 4 नंतर किती रेषा आहेत बघा मुलांनो,
1 2 3 4 काय किती आहेत मुलांनो? 4 आहेत. म्हणजेच आपल्याला पर्याय जे दिलेला आहे, काय पर्याय आहे मुलांनो? 3.4, दुसरा आहे 5.4, तिसरा आहे 4.4 आणि शेवटचा आहे मुलांनो 4.3. तर सांगा पाहू यापैकी योग्य आन्सर काय असणार आहे? अगदी बरोबर. किती मुलांनो? 4.4 हे आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. तर पुढचा प्रश्न आपण मुलांनो घेऊया. बघा पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे? 8/100 म्हणजेच तिसरा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे मुलांनो? तर 8/100 म्हणजेच आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा ते काय आहेत? पहिला ऑप्शन आहे 0.008, दुसरा आहे 8, तिसरा आहे 0.8 आणि बघा मुलांनो शेवटचा आहे 0.08. सांगा पहा मुलांनो आपलं जे आन्सर आहे, योग्य उत्तर आहे ते कुठलं असणार आहे? अगदी बरोबर. काय असणार आहे मुलांनो? 0.08 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा मुलांनो काय आहे की 2500 ग्रॅम म्हणजे डॅश किलोग्रॅम. काय मुलांनो? 2500 ग्रॅम म्हणजे डॅश किलोग्रॅम. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला बघा काय आहे? 2.500 किलोग्रॅम, दुसरा आहे 25.00 किलोग्रॅम, नंतरचा आहे 150.0 किलोग्रॅम आणि शेवटचा आहे मुलांनो 3500 म्हणजेच 3500 किलोग्रॅम. सांगा पाहू मुलांनो यामध्ये आपलं योग्य उत्तर काय असणार आहे बरं? हां अगदी बरोबर. काय असणार आहे मुलांनो? 2.500 किलोग्रॅम. किती असणार आहे मुलांनो? 2.500 किलोग्रॅम हे आपलं उत्तर असणार आहे. तर चला तर मुलांनो आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा मुलांनो पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे की 1 क्विंटल बरोबर डॅश किलोग्रॅम. काय विचारलं आहे मुलांना आपल्याला? 1 क्विंटल बरोबर डॅश किलोग्रॅम. 1 क्विंटल बरोबर डॅश किलोग्रॅम. आता ह्याचे आपल्याला किती ऑप्शन दिलेले आहेत? तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला बघा मुलांनो 10, दुसरा 100, तिसरा 1000 आणि चौथा काय आहे मुलांनो? तर 1 आहे. सांगा पाहू मुलांनो 1 क्विंटल बरोबर डॅश किलोग्रॅम. किती मुलांनो? बरोबर किती? 100. तर हे आहे आपलं आन्सर. पुढचा प्रश्न बघूया मुलांनो. बघा पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे? आईने भाजीवाल्याकडून 25.50 रुपयांची भाजी घेतली व भाजीवाल्याला 30 रुपये दिले तर किती रुपये परत मिळतील? सांगा पाहू मुलांनो आपण काय केलेलं आहे? 25.50 रुपयाची काय घेतलेली आहे? भाजी घेतलेली आहे आणि 30 रुपये आईने काय केलेलं आहे? भाजीवाल्याला दिले आहे. तर मग तो आपल्याला किती पैसे परत करेल? बघा ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. पहिला आपला आहे रुपये 6.50, दुसरा आहे मुलांनो रुपये 4.50 आणि तिसरा आहे मुलांनो रुपये 3.50 आणि चौथा आहे रुपये 5.50. सांगा पाहू मुलांनो या 4 पैकी योग्य उत्तर आपलं काय असणार आहे? अगदी बरोबर. काय असणार आहे? 4.50 असणार आहे. तर हे आहे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढचा आपण काय करणार आहोत? प्रश्न बघणार आहोत मुलांनो. बघा पुढचा प्रश्न काय आहे मुलांनो? तर 0.57 गुणिले 2 बरोबर किती? ह्याच्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ते 4 ऑप्शन आपण बघूयात मुलांनो. पहिला आहे 141, दुसरा आहे 114, तिसरा आहे 11.4 आणि चौथा काय आहे मुलांनो? 1.14. सांगा पाहू मुलांनो काय असणार आहे? हे जे आहे दशांश अपूर्णांकामध्ये आहे म्हणजेच आपलं उत्तर हे कशामध्ये असणार आहे? अगदी बरोबर. काय असणार आहे मुलांनो? आपले उत्तर 1.14. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा मुलांनो पुढचा प्रश्न आहे 32.5 भागिले 25. काय मुलांनो? 32.5 भागिले 25 बरोबर किती? आपल्याला इथेही किती 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे 0.013, दुसरा आहे 13, तिसरा आहे 1.3 आणि चौथा आहे मुलांनो 0.13. हे काय आहेत मुलांनो? आपले ऑप्शन
आहेत. तर सांगा पाहू मुलांनो, यापैकी योग्य उत्तर आपलं काय असणार आहे? बघा, दशांश अपूर्णांकामध्ये आपलं काय निघणार आहे? उत्तर निघणार आहे. तर काय असणार मुलांनो? बघा इथे अगदी बरोबर. काय असणार आहे मुलांनो? 1.3 असणार आहे. तर आता पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत मुलांनो. बघा, खालीलपैकी कोणती एकके असणारी उदाहरणे सोडवताना 3 दशांश स्थळापर्यंत अपूर्णांक वापरावे लागतात? आपल्याला ऑप्शन विचारलेले आहे. रुपये, पैसे, किलोमीटर, मीटर, मीटर, सेंटीमीटर आणि किलोमीटर, सेंटीमीटर. काय असणार आहे मुलांना आपला आन्सर? अगदी बरोबर, किलोमीटर, मीटर. तर बघा मुलांना, आपण काय केलेलं आहे की आपण दशांश अपूर्णांकाचा अभ्यास देखील केलेला आहे, त्याचा सराव देखील घेतलेला आहे. तसेच आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय केलेलं आहे, तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण दशांश अपूर्णांक अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावर आपण परीक्षा सुद्धा घेतलेली आहे.